ए विकी, ए विकी, थांब ना रे. काय रे विकी, कसा आहेस रे? आई बाबा कसे आहेत? आई बीपीच्या गोळ्या घेते ना रे वेळेवर? आणि बाबांच्या ऑपरेशनचं डॉक्टरांनी काय सांगितलं? एवढी काळजी होती ना, मग पळून जाऊन का लग्न केलंस? खरं म्हणजे विकी, माझं चुकलंच रे. तुझं चुकलं, पण त्याचे परिणाम आम्ही भोगतोय ना. खरं म्हणजे विकी, माझं चुकलंच रे. मी असं नव्हतं करायला पाहिजे होतं. अगं, तुला लव्ह मॅरेज करायचं होतं ना, निदान आई बाबाला तरी सांगायची होतीस. त्याने जर नकार दिला असता तर गोष्ट वेगळी होती. पण नाही, एवढा महत्वाचा निर्णय तू एकटीने घेतलास. विकी, माझं चुकलं रे. त्यावेळी मला काहीच सुचत नव्हतं. मी भावनेच्या भरात निर्णय घेतला. तू आमचा जरा सुद्धा विचार केला नाहीस ग. खरं म्हणजे आई बाबांचा आधार तूच होतीस. कारण मी असा अपंग, तुला तर माहितीच आहे. तुला तर माहितीच आहे, बाबा गावचे पाटील, गावचा न्याय निवाडा तेच करतात. त्यांना गावात मान सन्मान किती आहे हे तुला माहितीच आहे. आणि तू त्यांच्या नावाचा झेंडा लावलास. अरे विकी, मी आता काय करू? आता तू काय नको करू, मात्र एक गोष्ट लक्षात ठेव, आम्ही तर तुला नाहीच कळवणार. पण चुकून कुणाकडून कळलं की आई बाबा जग सोडून गेले तर चुकूनही डोळ्यात अश्रू आणू नकोस. कारण त्या अश्रूंना काहीच किंमत उरणार नाही. येतो मी.